बहुचर्चित लोकप्रिय आमदार सन्माननीय बाबाजी शेठ काळे यांच्या ठिकाणी आगमन झाले। प्रथमतः त्यांचं सर्वांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। मी त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं। खरं तर मंडळी, गेले 7 दिवस ज्या दिदींना आपल्याला ज्ञानमंत्र दिला, ज्ञानमंत्र देत असताना खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही धन्य झालो। त्यांच्या अमृतवाणीतून आज आपणाला या ठिकाणी रामायण साकारलं गेलं। माणसाने सोन्यासारखं नाही व्हावं, सोनं हातात राहतं, सोनं गळ्यात राहतं। माणसाने व्हायचं असेल तर परिसरासारखं व्हावं, त्याच्या सानिध्यात जावं, त्याचं सोनं करावं। आणि खरंच दिदी तुम्ही आमच्या सानिध्यात आलात, आमचं सोनं झालं। खऱ्या अर्थानं आम्ही कृतज्ञ झालो। खरं तर मंडळी, असं म्हटलं जातं, काही माणसं अशी असतात की त्यांचे विचार घेऊन आपण धन्य होतो। निश्चितच या दिदींच्या माध्यमातून दिदींचे विचार घेऊन उद्याच्या काळात आपल्या परिसरात, आपल्या गावात या ठिकाणी रामराज्य येणार यात मात्र शंका नाही। सौभाग्यवती दीप्तीताई बोगाडे, त्याचबरोबर सौभाग्यवती सोनताई टोपे, सौभाग्यवती वैशाली गावातून भोगाडे परिवाराच्या वतीने त्यांचा सन्मान देत असताना आपण म्हटलं जातं आपल्या लेकीला साडी चोळीचा मान दिला जातो आणि म्हणून या ठिकाणी साडी चोळीचा मान देखील दिला जातो। स्वीकार त्यांनी करावा। त्याचबरोबर सुवर्ण मुद्रा अंगठी दिली जात आहे, त्याचाही त्यांनी स्वीकार करावा। आणि या ठिकाणी आता आपल्या तालुक्याचे नवनिर्वाचित लोकांना भोगाडे परिवाराने आम्हाला तुम्हा सर्वांचं सदैव प्रेम असणारे सन्माननीय आमदार, आणि खरं तर दिदींनी सांगितलं की या संप्रदायाचा आणि खरं तर अध्यात्माचा जर आधार मिळाला, साथ मिळाली तर काय होऊ शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून पंढरीचे वारकरी, विधानसभेचे मानकरी झालेले आमदार सन्माननीय बाबाजी शेठ रामचंद्र काळे यांचा या ठिकाणी सन्मान टाळ्यांच्या गजरात केला जातो। आणि